हे काजल इकडे, मला लय महत्वाचं काम आहे. पैसे भरायचे, तेवढे पैसे भरून येतो. या पाहुण्यावर लक्ष ठेव जरा. आता तुम्ही आताच कशाला चालले? तुम्हाला माहिती त्यांची एक अरे डोके केवढे आता गरम जर नाही भरला हप्ता तर दंड लागल, दंड. ऑनलाईन टाका ना. ऑनलाईन नाही जमू राहिलं, प्रॉब्लेम येऊ राहिला. ऑनलाईन टाकले असते ना मग. एक तर त्यांचं केव्हा धराधरी होती ना, मी काय करणार बाई? काही नाही, आता आराम करता येते. दोन्ही अलग अलग रूम मध्ये. टेन्शन नको घेऊ, झोपले त्यांची झोपू सर माझी येऊन लागल. बाई ती मला शेजारची ती ही विचारत होती संगी, काय चाललंय म्हणे तुमच्या घरात असं. मग तिला म्हणतो आमच्या घरात काय डोकं तुझं पाय ना म्हणा. डोकायचं कशाला, आवाज नाही जात का? आता एवढं बाहेर माग ते भांडणं होता तेव्हा त्यांना कळत नाही का? सवय जाईल लोकांना, बी सवय जाईल. त्यांना माहित पडलं की साडू साडू आले म्हणजे होतं यांचं काही नाही. असं कसं किती दिवस चालणार आहे? किती दिवस चालणार आहे? एखादं ऐकायचं त्याला, बरं ऐकलं होतं राग दिले लगेच कुठं आपल्या मागं पळवलं तर ते थांबणार नाही नाही. एक टीव्ही पाहता, एक मोबाईल मध्ये गुंग आहे, त्याच्यामुळे त्यांना काय ऐकायला येणार? तरी मॅनेज कर. त्यांना दोघींना बी सांग बाबा तुमच्या नवऱ्याला आवरा म्हणा. 2 दिवसाचे पाहुणे त्याच्यात बी रावणासारखे पुदात येते. बरं मी सांगते आता काय लई ताण ह्या डोक्याला बाई. कशावरून व्हायला ते लग्नात ते बाणगड झाले त्याच्यावरून, ते कपड्यावरूनच व्हायले ना. काय माहिती कसं होणार त्यांना कारण लागतं का? यांना विचारून कपडे घेतले होते त्या लहान पाहुण्यांना, सफारी सांगितली त्यांना, सफारी शिवली. आणि हे म्हणे आम्हाला 3 पीस पाहिजे, यांना 3 पीस शिवला. ती सफारी चांगली दिसायची म्हणून बाणगड झाले यांच्या आल्या. तसे ते भांडणं व्हायले ते आतापर्यंत चालू. पण भांडणं कशाला करायचे? झाला ना तेव्हाचा विषय, द्यायचं ना सोडून. नाही सोडणार. कधी नवरा कसं गोड बोलायचं. कुत्री शेपूट नाही कशी वाकडी राहते ती नळी तरी. जाऊ द्या कुत्रे त्याला का म्हणून ऐकलं बिकलं ना तिच्या आल्या जायची नाही. येऊ मग. हा लवकर या बरं का. आलो आलो. नाही तर मग माझ्या डोक्याला ताण. आलो, काय टेन्शन नको. हा भाई मला तरी टेन्शन आलंय तुझ्या नवऱ्याचं आणि माझ्या नवऱ्याचं. मला नाही येत का? नुसती कटकट राहते बाई त्याची. बाई मला पण तसंच, मला तर डबल टेन्शन येतं. हे माणसं आहे ना नुसते भांडत राहता, आले का भांडत राहता. काय तर खाण्यावरून यांना का कधी भेटत नाही का? तू काय पुरणपोळी खाऊ घालत नाही का तुझ्या नवऱ्याला घरी? तुझ्या नवऱ्याला कधी मटण खाऊ घालत नाही का? मला एक भाव चालेल माणूस आहे. मला एकच म्हणायचंय, तू त्याच्यामुळे माहितीये का भांडण, आता खाण्यामुळे भांडण नको, तू पण नको वाढू बर का. मला ह्याच गोष्टीची भीती होती की तुझ्यामुळे मी वाढवत नाही बाई. तुझा नवरा तुझं ऐकतं का? सांग. नवरा तुझं ऐकतो का? माझं बी ऐकत नाही ना, म्हणून तर आहे ना हे. माहितीये का मला खरंच माहिती. आता तुमच्या दोघींची भांडणं चालले का? भांडण नाही हिला ते सांगू राहिले मी केव्हाच. म्हणजे आता त्यांचं सोडत आता का तुमची भांडणं सोडवायची का आम्ही? तुम्ही कधी नव्हत माहेर आले, आता तुमचं काला वाद करून घेत्या? मला त्याचीच भीती वाटते. याच्या पुढे आहे ना आता याच्यावर काहीतरी तोडगा काढणार आहे. तुम्ही दोघी काला भांडत्या माहेर वाचनी तुम्ही? बाई वहिनी आम्ही भांडव काय हो, बहिणी आज नाही उद्या गोड हो, पण तुम्ही आम्हाला खरं साथ देणार भेटल्या बाई. नाही मी ते सांगते तुमच्या नवऱ्यांचं काय हो, तुम्ही काला वाईट होता दोघी बहिणी? वाईट नाही होतो वहिनी, मी तिला तेच सांगत होते की त्या दोघांमुळे आपल्यामध्ये नको वाईटपणा. नाही बाई तुमचे माणसं लयची चित्र माणसं आहे बाई. तुम्हाला माहितीये का रोज दुसऱ्या दिवशी घरी आमच्या पुरण असतं. मला जे हे म्हणायचंय, आपण आलोय ना कधी ना जे भेटलं ते खाऊन घ्यायचं. आमच्या घरी पण तसंच राहतं. रोज संध्याकाळी तो बाबा मटण आणतो, तरी तर आल्यावर मटणासाठी नवऱ्याला तर माहितीये का असं मी काय सांगू का ते हातीवादपणा चालू आहे दोघांचा. हा असंच काय असं याला याचं खाऊ द्यायचं नाही, त्याला त्याचं खाऊ द्यायचं नाही, म्हणून त्यांचं गुन्हा चालले. पण त्यांच्या ह्याच्यात बाकीच्यांचं मरण होतं हे कुठं लक्षात येते त्यांच्या? त्याचं पहिलंच पटत नाही ना दोघांचं, म्हणून ते तसे मुद्दा म्हणून वहिनीचं मरण आणि दादाचं मरण आहे ना. पण मग आमचं किती होतं, एक तर भाऊ बहीण आम्हाला शेजारी पाजारी सारखे टोको राहिलेले आहे ना. एक काम करा वहिनी, एक तर हिला बोलवा जा, नाही तर मला बोलवा जा. नाही आता इथं पुढे ना नाही, तुम्हाला दोघींना बोलवायचं, फक्त त्या पाहुण्यांना नाही बोलवायचं. नाही पण मग ते आमच्या मागे येतातच ना. काय प्रत्येकच माहेरीला येणार आहे? काय गरज पडली माहेराला पाहुण्यांना? काही पाहुणचार असतात त्या दिवशी पाहू आम्ही एक दिवस जोडीला, एका बोलू एक दिवस. पण सण राहिले दिवाळी काय असं तुम्ही यायचं, त्यांना नाही आणायचं दोघांना. ह्याच्या पुढे मग ते सोडता का वहिनी? सोडलं काय? नवरे काय आता वय झालं तर काय मागच चिटका त्या काय? घ्यायला वगैरे तरी येतात, पण घ्यायला आल्यावर तेव्हा ज्याचे त्यांनी जायचं निघून, एकाने आधी यायचं एकाने नंतर यायचं. हा मग मी ते सांगते तुम्हाला. ह्या भांडणामुळे तुझ्या नवऱ्याला बोलत पण नाही. अगं मी कुठं बोलते, मी पण बोलत नाही ना. तुम्ही तसं नका करू, तुम्ही बोला चाला, तुम्हाला काय करायचंय? त्यांच्याशी काय ते दोघं भांडत, तुम्ही काला वाईट होते का ग? अगं बघितलं मी सांगायला तयार आहे बाई, पण तू पण सांग माझ्या नवऱ्याला. बरं जाऊ द्या, आता चला घरात चला. परत म्हणशील काय चाललंय यांचं चावळणं उगाच डोक्याला. तुमचे भाऊ गेले बाहेर. दादा कुठे गेला वहिनी? दादा कुठे गेला? बाजारात जायले, काही काम आहे बाजारात. नाही ती काही हप्ता भरायचा आहे मला म्हणे, आणि काही आणायचं असेल त्यांना म्हणून चालले. बर येतील मग जेवणाच्या टायमापर्यंत.
अरे खात्या कायला या वाटलं पाणी पेत जाणं पोटभर या आईला पार नालायक वागणे सोय झाली अरे हो या बाबा याला का पादरा वाटतंय काय रे भाऊ तरी म्हटलं वास काच येतोय हे 4-4 दिवस आंघोळ करीत नाही काय नाही आणि चालला मग सासरवाडीला आईला या साम्याला काही काम नव्हतं बोलून घेतलं मोठे बस हे मोठे बस आईला तंगडे वर करू करू पाहत हे उठ बस याला काय नालायक वाटते रे यायला मध्ये घरामध्ये झालं म्हटलं झोप झाली मावाली बाहेर यावं बसा होता ते यायला तो आता बाहेर जाता घरला गाडीचं तुझ्या पदर खातो का काय पदर काय खायचं काय आठ वाजता ऐकली झालं म्हणजे कसं मी काय कसं गाव कसं हाव? टारा पाहत तर कोणता मग आता ते काय निसर्ग निसर्ग ती तर काय मनानं करतं का माणूस बरं झाले 4-5 दिवस झाले तुला येऊ आंघोळ करताना दिसतात तुम्हाला आंघोळ करताना दिसतात इकडं तू कोण मला विचारणार तू कोण अरे विचारणार बरं वास येऊ राहिला ना तुला. जाऊ दे तुम्हाला आपण काय बसला काय नालायक जराशी काय अरे नाला बिला म्हण नको का मग काय तू काय हा? तुला बस वाटलं बस नाही ते जा तिकडे जायचं का बाहेर वय कोण मूर्ख आहे मी ए माणसं काय बोला ते काय करतं काय उद्योग करतं हे सासरवाडीला यायची काही अक्कल पाहिजे ना हा आपण आल्यावर कसं राहावा कसं खावा कसं प्यावा नाही तुझ्या पदर नाही पेत मी नाही पेट म्हणजे तू काय रुपये नाही दिल प्यायला मला मग सगळ्या कोण तुला 5 दिवस ना कोणती फुकटचीच पेला करेल त्याने अर्धी सांगितली मी अर्धी पेलतो हा बरं तुला काही देऊन देऊन काढ सगळ्याला बरं वास येत नाही गाडी खावाला हा बरा ते कसं रे माझ्या नको येऊ ये बाय 5 रुपये तुला सांगू ना तुला एकच सांगतो हा तू बाय वाद होऊन जाते ना तुला बरोबर त्याचं काय वाज मग 5 रुपये आलं मग तू पाच नाही किती तुला पाच तू पाच नाही किती पाच आहे तुला अरे त्याला शरीर चांगलं लागत निरोग लागत माझ्या नुसतं आलं का वाबडा काही खायचं अरे मी पाच तेव्हा बोळ खंडत नाही बोळ हा. खंडत फोक फेक येतो तू मग पाहिलं त्या दिवशी बाथरूम मध्ये नका सकाळून ठेवता ते मला शिकव. आंबरस खालता म्हणून हा. पोट बिघडलं होतं तू आहे तुला का सांगू. हा तू झाला मला शिकव. तरी त्या साहेबाला म्हणत होता आंबरस करू नको हा एवढा नीट बस तुला सांगतो मारी आता अबा अंगाल हात नाही लावायचं मारी तुला सांगतो अंगाल हात नाही लावायचं बरोबर मला सांगितलं नाही अंगाल हात नाही लावायचं राहते तुला आता मारल्या कोणचा याच्या नाला जावायची का ते हा काय बसा ही चोरी केली काय तो घरात बसायची म्हणजे हा? काय मारायला चाललं लगेच? अरे सारखं पाजू राहिलं माहिती का सकाळपासून. हा? हं? बरा वास चालला त्याचा काय मग आता पाद्यावरून पण हा? मारामारी करायचे का आंघोळ करते का आल्यापासून 4 जण आंघोळ केली तुला काय करायचंय तुला लई किंवा करतो, तुम्हाला आंघोळ घाल हा ना तुला लई करतो तुम्हाला तुला आंघोळ बायको येत गावाली भाई या माणसाला काय शांत तुला बायको सांगते ते का शांतपणा करून तुला सांगू हा? शांतपणा करू नको काय पाहिजे तुम्हाला अशी भांडणं करायची असेल ना दोघांना पण तर मी आणणार नाही हा तुम्हाला कोणाला आणणार नाही तुम्हाला माझ्या भावाच्या घरी घेऊन येणार नाही आता मा काय दोष त्याच्यात मा काय दोष त्याच्यात त्याचं काय हा? त्याचं काय त्यांनी बोलवलं त्यांची चुकी झाली का दोघांवर बायकोची नुसतं सारखं आहे अरे मी झोपेल होतो माझी झोप झाली म्हणलं त्याला आवाज येईल, तू बसा बाई. बाहेर निघा, तुला मार खातो ए बाय, तू एका बाय. चाललाय. ये का? मान नको लागू मार आला नको लागू तुझा. माग बोट नको दे. ते मी ते बोट तोडून टाकीन बोट तू काय पोट तोडतो तू काय करशील हा? तू काय करणार रे तू काय तू करशील काय करणार रे हा? तुला एकच सांगतो हा? तू आग्रे नीट राह. हा तू बायको हा. रांटी करू शकतो मी कोण हा तुम्ही शांत बसा हा बरं. आपल्याला लागलो माय बायको राईट करायला नाही ना हा तुला लय दिवस घ्यावा लागतील हा अहो, तुम्ही तरी शांतता घ्या तुम्हाला कळत नाही का माणूस मध्ये जाऊ दे तोवर जाऊ दे 4-4, 5-5 दिवस राहतो सासुराला आंघोळीच्या पत्त्या रे तुम्ही पण हा? राहता आणि ते पण राहता अरे मी राहतो पण मार आणि पद्धत कशी ए, आहे? तुला लय हा. ए, तू मला आंघोळ घाल मला काय आठवलं तुला आंघोळ करायची हं? हा? अहो, तुम्ही आंघोळीहून भांडता तुम्ही खाण्यावरून भांडता तुम्ही पादल्यावरून भांडता मग काय बरोबर चाललंय? आहे एक्स्ट्रा काल राहू मी एक्स्ट्रा काल राहू ए, तुला बोलव ना महाबस राय हा. झाली रे जाय तिकडे मागच्या रूम मध्ये बाय हा ई, काय ते? ते लोक आहे ना माझ्या भाव मी मोठा आहे मी कुठे राहू शकतो हा मी होय. मोठा आहे मी लहान आहे हा. हा. लहान आहे ना लहान आहे सारखं काय राहायचं करायचं मला लहान अहो, सारखं शांत बसा हा. तुम्ही पण आणि तुला बाय याला समजून सांगायचं बाय तुला बडीवर बघ सांगू हा. म्हणजे तुमच्या लोकांच्या मध्ये माझी काबरबाजी हा. काबरबाजी करता मग म्हणे मग तो आम्ही आम्हाला तू समजून सांग मग तुम्ही समजून सांगायला तरी शांतता घ्या ना तुम्ही हा? तरी. महाराज म्हणते चला बा हे
एवढं खायला प्यायला एवढं माझे काम भाऊ करा बाप. बरं. बरं, मी या झाडाखाली तुम्हाला मी झाडाखाली बसतो आता खावले हा. जात नाही जावा याला फक्त मला तू डोकला फक्त मला दाजी. ये बाय जर मागा जर आला ना मला घरात गारमट होते हा. मला घरात गारमट होते गरमाट होत बा पसर ना तिकडं ते माय मी पाहिजे म्हणजे माय मी पाहिजे अहो, हा. तुम्ही तरी घरात थांबा नाही हो हिच्या याच्या मागे लागत हात तुम्ही या. घरात या तुम्ही नाही नाही राहू त्याला भाई परत भांडण करतात का काय काय माहिती आता मला आहे ना कमलेला सांगू जातो मी चालू आंब्या खाली आता कमळीला सांगायला कोण करतात काय यायला या साडाचं काय खरं नाही भाऊ जिडं गेलं तिडं तेच आता सासरवाडीला आलं तरी तेच हां अरे याला कुठं कोणाच्या न्यावा का नाही पाहुणं म्हणून हां अरे काय वागतं काय नाही काय पाहतं काय वागतं हां आंघोळ करीत नाही 4-4 दिवस त्या बायकोला कसं आवडतं ते तिचा नवरा हां अवघड आहे बोले काय खरं नाही काय होता जिले निवांत बसले तर निवंत नाही बस मग काय करू हां बस हा बसते ना काय नारळ फोडी ते काय हा अहो दाजी तो मला ना नवऱ्याच्या नावाची हं? तो नवऱ्याच्या नावाची पुढे ती आता महानवऱ्याच्या नावाला कशाला फोडू दाजी काय? दाजी तुम्ही जरा चिडचिडपणा कमी करा हो अरे. एक पागल झालं मग आपण बी पागल व्हायचं का अरे त्याच्या बरोबर पागल नाही आता काय सांगावा हा. इतका त्रास देतो इतका त्रास त्याच्यात बाई काही पहिले जन्मात काय दुष्परी होती काय का आमची हं? मला पण कळत नाही दाजी अरे कसं तुम्ही वागावा बहुतेक सवतीच असाल अरे पण आपण सासरवाडीत येईल कसं वागावं कसं बसावा कसं बोलावा हं? मला तूच कस काय त्याचा त्रास काढी मला हेच कळत नाही मग आता काय करणार दाजी हा? हे सगळं तर बरं ते आंघोळी करीत नाही 4-4, 5-5 दिवस तुला कसं काय कटत त्याच्या जवळ झोपायला याला त्याला तोच सांग जाऊ दे हा? अहो दाजी तुम्हाला माहिती आहे, त्याने आंघोळ केली ना हं. त्याला एक प्रॉब्लेम आहे आंघोळ केली ना ती पिसाळ कुत्र कसं अंग झटकतं असं हं. हा तरी त्याला अशी झटके येतात अशी झटके म्हणजे आंघोळ केला हा. झटक्याच्या का हा झटके मग त्याच्यामुळे 4-5 दिवस आंघोळ करीत नाही म्हणून का आंघोळ करत नाही ते मी काय अच्छा. करत असते माहिती का अगरबत्ती आहे ना हा. अगरबत्ती बारीक करायची कपड्याला चोळून द्यायची त्याच्या का लोकांना बी असं वाटलं पाहिजे हा देवपूजा करून आला अरे मग असं करता बरं का डोकं आहे मग काय आला दिवस काढायचा नाही वो आम्हाला नवरा बायको आहे हा. ना कधीच बिगर आंघोळीचं होणार नाही आम्ही असं व्यवस्थित राहतो टापटिप्पणा स्वच्छता तुम्ही मटण खाता ना म्हणून तुम्हाला रोज आंघोळ पाहिजे दाजी नाही नाही तसं काही नाही म्हटणार नाही जेव्हा मटण खात नाही ना ते त्याला रोज आंघोळ नाही बी केली तरी चालतं हा काय का? म्हणायचंय तुम्हाला हा बरोबर हा. तू तो नवऱ्याचीच बाजू घेऊन अहो बोल दाजी याच्यात नाही पाणी का पा बरं एकदा आता काय ते हालून आलो का आता काय फोडी काय मला कसं ऐकायला येत नाही काय माहिती तो कानात काही टोकलं वाटतं त्याला अहो दाजी तोंड सांभाळून बोला मग तुला जे लवकर- तोंडाला आलं ते बोलत राहता मग तुला लवकर बैरी झाली हा बैरी झाली म्हणे हा? नळातलं पाणी प्यायचं का अरे काय तर काय लय दिवस झाले लागला तुम्हाला तर काही पोरं सोर नाही काय काय करता दाजी लेकरू होऊन जाऊ त्याला द्या आमचं मागून लग्न झाले 3 पोरं झाले सटा आम्हाला हा तुम्ही मटण खाता ना म्हणून आता झाले म्हणजे मटणाचा पोरायचा काय समजते नाही काय बोलती दात काढी द्या तुला त्याच्यात काही हं? अहो, होईल आज न उद्या काय? एन्जॉय करून घ्यायचा काय मग याच्याकडे काय ते लेकर झाले की त्याचे शिक्षण त्याचा त्यालाच टाइम द्यायचा त्याचा अंदाज बॅग घेतलाय हा. त्यालाच मूड नाही ओ दाजी तुम्हाला असं काय म्हणायचंय नाही त्याचा मूड नाही मला माहिती हा मूड नाही म्हणा दुसरं काय म्हणू नका हा मूड नाही त्याला हा. त्याला हा. तो आहे ना मूड तुला का बरं तुला आहे ना नाही तो दागिन्यात काही कमी दिसते का तो आत तुम्हाला नाही काय कमी ऐक ना हा तो आहे ना तुला उभं असा उभं जाळून मारणार आहे पण मी नाही मारणार हा. हा अजिबात मारणार नाही मी उपाशी कारण की तुला उभी जा. पोरफार होत नाही ना त्याच्यातच प्रॉब्लेम ओ दाजी माझ काही प्रॉब्लेम नाही तो आत नाही आणि- काय त्याच्यात काय होईल ना बाकी काय म्हणतो दाजी कसे तुम्ही बरं आहे ना तुम्ही ना कसे 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 तुम्ही तुम्ही काय रे? अय, तेल नीट मारायचं आहे ना? का तुला हं? तुला आता नीट तू काय म्हणतो ते कोणला? मला काय शिकवलं काय शिकाय काय काय शिकाय शिकवलं? मी इकडे बसलो होतो आवाजची हा, हा. तुला म्हटलं होतं ना जा सगळं का बोलत होता तुझी बायको आली माझ्याजवळ बोलायला तू- नाही नाही तुझ्या बायको नाही, नावावर नाही. हागतो का मी कोण? तुझ्या बायको नावावर मी हागतो तुझ्या बायकोला का? बोलत होता तुझ्या बायकोला मी काय कॉल केलता हा? का बाई ये माझ्याजवळ बस हा? हा तीच बरं दाजी काय निवंत बसले हा. हा बसले बाई बरं तो नवरा मध्ये हा, तू म्हणतो फार का? टरा टरा पाहतो तो म्हणलो कोणता हा? ऐ, 4-5 आंघोळ करते तुमची बघ- वास येऊ राहिला हो, हो, तुला ए कायला मारित तिला मारतो मी हा? तुझा नवरा आहे का हा? तुझा नवरा आहे तू लाज नसते आणि बघ कुठं तुला सांग हा? तू तिचा हा? नवरा आहे का अरे नवरा नसला तुम्ही बघा तोंड काही सांभाळून बोलायचं बरं का? माई मेवडी आहे का नाही हा, मेवणी. माई मेवडी आहे का नाही मेवणी. काय बोलता हो तुम्ही असं मेवणी ना हा? मेवणी ना हा. डोक्यात कोणच बायको आहे का म्हणे ही काय अरे बोलायचं लग्नाला पद्धत आहे का 15-16 वर्ष झाले लाज वाटा बाई लाज काय आलं? काय हा? आलं वाटतं? आहे का तिला बिचारले एक पोर तरी वहीन- अजून वहीन आहे, मी काय कवा? नाही झालो. अरे तुमच्या मागून आम्हाला लग्न झालं तर 60-60 पोरं झाले मा तुला बायकोला द्यायचं तू आहे. हा. आम्हाला नाही द्यायचं. हा, हा. आम्हाला तर दमानं पोट काढायचं. भाज झालं हा.
आम्हाला जमाना पोरं काढायची पालत्या पायाचा ना तो नवरा पाहता बिलता म्हणू नको ए बाय तुझे टाकू हात ए बाय हात उचलायचं रे. नीट या कंटी या कंटी ए बाय कसं धरू अहो, दाजी ऐका ना, दाजी तुम्ही समजदार आहे, दाजी अहो, ऐका ना तुम्ही. दाजी, बाहेर का? ओ पाहुणे बाहेर या. ओ पाहुणे बाहेर या. हा? तिकडे बाहेर जा. बिजुडे दाजी, तुम्ही चला बिजुडे बाहेर बसलं इकडे. तिकडे येतंय या इकडे. चला बाहेर तुम्ही बिजुडे बसलं तिकडे येतं तोंड घालायला यायचं ठिकाणावर नाहीये या ठिकाणावर नाहीये बरं आता मी एकटा तिकडे बसलो होतो ना मग आता याच्या बायकोला मी बोलायला गेलतो का याच्या बायकोला मी बोलायला गेलतो का मी बोलले तुम्हाला काय झालं? तुमचं काय पोटात दुखलं मी म्हणते हा? मुलं अरे त्याची बायको माझ्याजवळ बोलत बसली त्याच्यावर आला तिला मारायला लागला लगे मला धाव सुटला अंगावर अहो, तुला लगेच मारायचं का बोलल्यावर हा? मी म्हणजे कुठे दुखलं तुमचं मी त्याच्यासोबत गप्पा मारतो तिथं माझं आहे का वेळ बोलायला हा? कोणाला तुम्हाला टाइम राहतं का राहतो तुम्हाला टाइम याच्या संग आहे का टाइम हो कधी नवीन भेटत एक कधी मी तो दारात तरी आहे का हा? झाली भेटी ना आता तिची मावाली बोललो आम्ही काय झालं राहू दे इकडेच राहू दे हा? राहू दे असं मेवणा राहतो का पर लगे डायरेक्ट लगे बोलल्यावर का लगेच मारायचं का काय घ्या? हा? बहिणीला माझ्या काय झालं काय झालं एवढं हा? चिडायला काय झालं एवढी कोण तपली तुमची नस मला सांगा बरं आपली त्याच्या संग का गप्पा मारत होती मग अहो, दाजी मा त्यो हा? हा बोलणार ना दाजी संग कोणी बोलत काही नसतं बोलला का? का तो बायकोला शब्द तरी झाकडं आहे ना अहो, असं तुम्हाला काय माहिती तुमचं माणूस भांडण आहे? डोक्याचं आहे अरे पण तिला काय बोलायला गेलतो का यायचं दोघं भांडण मी का बरं नको बोलू यायला कोणतं हे बघ, ते आत एक काम कर ही बाय काय घेतो काय घेतो दोनचा भाऊ बोला बरं का बायको काही म्हणे म्हणे. हा. मला आहे मला सासरे मला देईल बायको नाही, तिला लय हा. पटत होती. तिला लय पटत होती. हा. अहो, तो नवरा पटत आहे, अहो. हा? अहो दाजी मेवणे बोला त्या घरात आल्यावर नाही. भेटल्यावर काय तुमचं तमाशा आता आहे आहे? ना त्याचा खून पडला तर माझा पडा काय हा हा कसं काय पाडसाल तुम्ही खून हा कसं पाडणार आहे बाई, तू त्याच्या मागे येते का तू? काय जा त्याच्या मागे एवढा एवढा लांब उभे तरी वास पाकीत येतोय बा पेललंय काय? पेललंय म्हणून हा? एवढं प्याव का अरे ते आगोळच करीत नाही काय काय का नाव तुम्ही कशाला रिकामच करता माय पदार्थ हा अहो कोणाची पण तुम्ही घडी घडी का बरं मारायला त्या साम्याला काही काम नाही काय त्या साम्याला काही काम नाही काय झालं? तू आला भाऊ ही ना याला देऊन टाकली मी का बरं हा जी- दबा एक दोन सांभाळ सांगा दिलेलं ना आता त्याचं एकटीनं मागायला अहो, निमित्त एवढं झाले ते दोघ जण बोलत मी बसले दाजीशी गप्पा मारत होत दादा ती येऊन काय काय बोलायला लागले. या काही ना बाजाव जवळच आहे ना, मग एखादं काय तिकडे कुठं घरी जवळच घर मग त्यात काय झालं? आता ही पडवी इथेच आहे ना. आता याच्यामुळे मी घराच्या बाहेर आलो हा म्हणतो हा सारखा पाहायचा सारखा वास यायचा तो मामाला लय साठ पोरं झाले हा. तुला पोरं कावा अहो, नाही उन्हात इकडे काय दाजी तुम्ही या पुढे या थोडं या या. नाही मामा नाही नाही काय झालं काय भाऊ त्यांना नाही होतील पोरं आता मी काय म्हणलं तिला उन्हात. म्हणलं मी म्हणलं बाई हा. तू ना माझ्याजवळ येऊ नको बोलू नको तो नवरा सौख्य पोर आहे हम्म. तरी बोललो बरं का ती म्हणा हा दाजी काही नाही आणि मग म्हटलं काय काय तुमच्या लग्नात 15-16 वर्ष झाले आणि तुमच्या मागून आमचं लग्न झालं म्हणलं मग तुम्हाला तर काही पोरस्वार नाही मग म्हणलं आमच्या मागून लग्न झालं आम्हाला 3 पोरं झाली तुकडे होते आम्हाला तेव्हा. पोरं आम्हाला जाऊ द्या काढायचे. नशिबाचे बाहेर राहत्या. काय करणार दोघं जण बोलत यायचं काय पोटात दुखायचं हा. काम आहे हो, दाजी. तुम्ही नाते तोडता का मग आमचे हा. नाही नाते तोडणार आहे का तुम्ही ही तुमची सोनीची बहीण मला लागत नाही दाजी ना हा, संबंध माझी बहीण आहे बोला त्यांना बोलण्या चालायचं होतं का माणसात बोललं वेगळं कुठं डोकं दुखतं हे एकांटी बोलायचं म्हणजे काय खरं नाही अहो, एखादे म्हणजे घराजवळच होते त्यामुळेच बाहेर आलो ना मी. केले का? दादा हा, बोला. याच्या डोक्यामध्ये पाप आलं हा? हा हा मी याच्या डोक्यामध्ये पाप आलं हो, हो. दाजी नका हो, नका नका मारायला नका नाही मारायचं त्याचं एकदा ते मारून नाही टाका गणगोत तोडा मारून नाही टाका म्हणजे मी नसले मग गणगोत मी राहणार नाही ओरडू नका ना माणसे ना. लोक ऐकते आजूबाजूला काय करणार तू सांग बरं मला वैताग आलाय माणसाचं मला नुसतं पाप लावत राहतो हे करत राहतो किती सांभाळू मी या माणसाला तू जाय रे बाय पाहणार रे. हा. बर का लय भेटले आता बरोबर त्यांच्या दोघींचं येगं नाही. तुमचं येगं नाही तुम्ही काय तुम्ही मला म्हणले? 2 दिवस 2 वार सारखे केले तुम्ही मला काय म्हणले ना हा. तुम्ही काय लग्नाचा खर्च आमचा केला असेल ना हा. तुमच्या वडिलांना तुम्ही खर्च द्याल तर हा. बायको नको हो म्हणू. एक नाही काम लागत, करा नाही लागत. नाही, नाही नाही, लागत नाही, बायको घेऊन जा तुम्हाला लागतील कोणा माय बायको मारा बघ हा का? तुम्ही घेऊन माय जा. मारला रे ती अहो, असं कुठं राहतं का हा? हा? मी मी काय आवण्याशी म्हणतो? बोललो म्हणजे काय लगेच हे राहतं. त्याच्या संग नाही बोलायचं ही त्याच्या संगच बोलायची हा, मग बोल ना बरं, एका बोलले ठिकाणी वेगळे आल्यावर वेगळे बोलले हा का? मी आज आता बोलायला याच्या नंतर आहे ना काय बोलवायचंच मी नाही 2 मिनिटं ऐकून घेऊ हा बरं त्याच्यानं अजून काय झालं नाही मला पटतच नाही हा. ही ना तुम्हाला करावं देणे ते त्याच्या ना पटायला 3 पोर झाले तुम्हाला मग ना नाही रे, आम्हाला झाले आम्हाला- त्याला नाही होईल आम्हाला नाही होईल. बरं, जाऊ दे, मरू द्या. ते हा. माणसाच्या नाही, नाही, अंगावर ऐका. त्याला जाऊ दे, नाही यांना झाले 3 पोरं हा. नाही पडत तुम्हाला ना म्हणणं काय मग तुमचं नाही पाहिजे का नाही याच्या संग का बोलली हा
बाई बरं जाऊ दे, बोलली चूक झाली असेल तिची वाली. ती मला मी माफी नको. मागतो, मला नको मी माफी पण मागतो. ही कुठं पद्धत आहे का नाही, नाही. हा हे अशी काय तरी वागणं मी नाही. तरी हिला म्हटलं बाई तू माझी बोलूच नको म्हटलं कमळे. हा. हा मग आता काय सांगायचं सांगा. बरं मग आता नाटक होतंय दादा बोलायचं तर मधल्या घरात बोलायचं सगळ्यांनी एकत्र हा. बोलायचं त्यांना सवती किती गप्पा करायला बोलू नाही हो. हो, मी आपण तुम्ही बोलत नाही का तुमच्या दोन मेवणीला? दिवसापासून आता माझ्यासोबत बोलत नाही का कधी तुम्ही हा? माझ्यासोबत बोलत नाही असं कधी एकंटी हा? एकांटी- एकांटी आहे का ते? समोर आल्यावर बोलत एकांटी नाही येऊ? का? एकांटी आहे का ते? नाही नाही इथं कामच करतो मी. याच्या पुढे नाही नाही नाही, फक्त थांबा. नाही तुम्हाला नाही पाहिजे की नाही लागत निघा मग, हा? निघा. जातो हा जा, जा इथून जा. काय घेणार आहे का बाई काय जातो. आता तो निघा. कामच करून जातो हा तो कामच करून ती जातो नाराज साठे ना. मार ना. जबाय मार. या आईचा डाला करते जबाय तुम्हाला बाकी नाही लागत ना. पाव काठी आण माके भाई मने काठी आण याच्यात तांगड्याच काढायचे मला. हो हो दाजी तुम्ही ना थांब रे इच्छे. दादा इकडे नाही रे का दाजी हा, बोल रे तू थांब रे थांब साबे तू बाजूला साबे तू बाजूला चला बा. पुढेच पाडी हो एक काम करा तुमच्या बायका घ्या, बाई. निघा. मी काय होतो बस झाला तमाशा वहिनी आणि दादा आले आमच्या घरी हो जा दाजी जा तुम्ही तू कसं लय नाही वाईट जाणार आहे. बाबा? जा. चला आपल्या आपल्या घरी बाय. हो दाजी जा. नंतर जा. आणि याच्या पुढे ना त्या- तुमच्या बायकांना हा. बरं यायचं जा, नाही. निघा. बरं दाजी हो तुम्ही जा. तुम्हाला न्यायची का, न्यायची की नाही न्यायची? तू तिच्या संग बोलू का नाही बोलणार ते हा मी बोलीन त्याच्या सोबत दादा मी बोलणार त्याच्या सोबत अहो, मग ते कारण की बोलणार, माहिती- बोलणार, हा, बोलणार. बोलणार. बोलणं चांगलं कोणती करावंच पद्धत लागलं आहे ना. तुमची नाही पाहुणे? हा ते त्याला हिरो दे काय ते? उद्या तुला मी सांगेन त्याला की याच्या सोबत बोलू नको त्या भावाला बोलू नको बोलू नको का त्याला माझा वास येतो माझ्या बायकोचा वास येत का अहो, पण असं नाही ना राहत हा समोर समोर आल्यावर बोलणारच ना बाई. दाजी तुम्ही मारू नका बरं का. हिला माझ्या बहिणीला मारू तुम्हाला पहिले समोर हो ना. त्याच्यापाशी गुलगुल गोष्टी करते हा मारू नका. तुम्हाला आहे ना न्यायची तर न्या, नसेल न्यायची तर सोडून जा. हो एक काम कर याच्या पुढं फक्त त्या दोन पुरींना बोलवायचं या हा. माणसांना बोलायचं नाही. लईच काय असेल तर एक जोडीला बाग एक जोडीला नाही नाही पुरी. आग माग खरी हा आणि त्यांना सणासुदाला त्यांच्या माहेर वासनी त्यांच्या घरी येते. तुम्ही काय बरं यायचं आता नाही आता त्यांच्या काय मागं. करायचं तुम्हाला, न्यायची का काय तुला करायचं? यायचं का नाही यायचं पण मी बोलील असं मग दाजीला बोलणे बोलील हो बाई ए, का बसा जाऊ दे, ना, नको बोलू बाई, का जाऊ दे. बरं? अरे दादा मग बहीण, तू सांग फोन बहिणीला बिन बोलत कसं जाय, करणार काय आहे? संबंध तू बरं का? बहिणीशी बोल बाई आता काय बोलावा. त्याचं नाही, ते आराम खराचा फोन बोलत जाय, जाऊ दे मरू दे. हा नाही तर तो फोन फोडून टाकीन जाय ओ, जाय जाय, जाऊ दे याच्या बाई पुढे जाय. तुम्ही दोघं यायचं नाही त्यांच्या नाही हे माणसं येणार नाही त्यांच्या नाही दोन सण दिवस वाराला सुखाने ना आम्ही येते. फक्त आमच्या बहिणीला बोलली हा. जाऊ. हे तुम्हाला- मागाचं लोटण्यासारखं येतात आणि तिला घरी करीत्या. सांगा तिला ताकीद द्या ताकीद देतो ना तिला. हा, नाही तर ना हा. तिचं खात तोंडच फोडून टाकीन पण ते नाही नाही, निघा ते बॅग घ्या निघा तुम्ही चला चालू चल, चल चल. निघा चल तशाच. चल घरात चला चला चहा ठेव चल. ते गेले आता बिना चहाचेच पाठवले यांना तर चहा कर डुक्कर चल. डुकरीचे